नमस्कार. आज आपण इयत्ता दुसरी नवीन अभ्यासक्रम इंग्रजी विषयामधील 1.8 नंबर सॉन्ग यामधील पेज नंबर 18 वरील हा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. ह्या स्वाध्यायामध्ये अपेक्षित काय आहे, बालभारतीला काय करायचं आहे, तर मुलांना 11 to 20 या अंकांची ओळख करून द्यायची आहे इंग्रजीमधून 11 ते 20 अंकांची. सोबतच इंग्रजीमधून दशकाच्या पटीतल्या ज्या संख्या आहेत त्यांची ओळख करून द्यायची आहे. आणि ह्या दशकाच्या पटीतल्या संख्यांची ओळख करून दिल्यानंतर त्यांची इंग्रजी नावं माहीत झाल्यानंतर मुलांना स्वतः प्रवृत्त करायचं आहे की मुलांनी 21 ते 99 पर्यंतच्या संख्या स्वतः तयार करायच्या आहेत. ते सर्व अंक तयार करण्यासाठी बघा आम्ही अशी इथं तयारी करून ठेवलेली आहे. 20 to 100चे स्पेलिंग लिहून ठेवलेले आहेत, 1 to 10चे स्पेलिंग लिहून ठेवलेले आहेत. हे असे सर्व अंक कार्ड तयार केलेले आहेत. वस्तू तर तुम्हाला माहिती आहे, गणितचा कुठलाही अभ्यास मी वस्तूशिवाय घेतच नाहीत. मुलांना इथं संकल्पना समजून सांगायची म्हटल्यानंतर दशक, एकक, सुट्टे, दांडे हे सगळं पाहिजेत. सोबतच हे असे अंक आहेत. आता हे सर्व संख्या कशा तयार करायच्या त्यापूर्वी आपण 11 to 20चे स्पेलिंग पाहूयात आणि 10 to 100चे स्पेलिंग पाहूयात. आणि त्यानंतर इथं जे सांगितलेलं आहे, फॉर द टीचर आज द चिल्ड्रन टू प्रॅक्टिस द नंबर अप टू 100 ॲज अबाव, म्हणजे मुलांना प्रॅक्टिस करायला सांगा 21 ते 1 ते 100 अंकांची. ती मुलांनी स्वतः तशी कशी तयार करायची हे पाहू. आता सर्वात महत्त्वाचं काय आहे बघा, मी शक्यतो मुलांना इंग्रजीमध्ये एक गोष्ट करते, त्यांना स्पेलिंग अजिबात पाठ करून देत नाही. त्यांना एकतर शब्दांचं स्पेलिंग स्वतः तयार करायला सांगते किंवा मुलांना डायरेक्ट चित्रावरून शब्द वाचायला शिकवते. परंतु इथं 1 to 10 याचं स्पेलिंग मुलांना पाठ असणं अतिशय गरजेचं आहे संख्या तयार करण्यासाठी. सोबतच 20 to 90चं सुद्धा स्पेलिंग पाठ असणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी आपण स्पेलिंग सहित आता बघूयात. आता इथं वस्तू मोजायच्यात आणि मग स्पेलिंग सांगायचे आहेत. मानो माझ्या मागे वाचा. लुक, लिसन अँड लर्न. Look, listen and learn. 11 बॉल्स आहेत का बघू. 11 म्हणजे 11, आपल्या मराठीतले 11. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आहेत का. काय आहेत ते 11 बॉल्स म्हणा. 11 balls. 12 बटरफ्लाईज. 12 butterflies. 13 स्टार्स. 13 stars. 14 फ्लॉवर्स. 14 flowers. 15 पॅकेट्स. 15 packets. 16 पेन्सिल्स. 16 pencils. 17 ॲपल्स. 17 apples. 18 बेल्स. 18 bells. 19 कॅरट्स. 19 carrots. 20 विसल्स. 20 whistles. बघा आता बाळांनो, याच्या स्पेलिंग पण आपण पटपट बघूयात. 11 11 ELE ELE VEN 11 12 TWE LVE 12 13 THI RT EEN 13 स्पेलिंग या पद्धतीनेच पाठ करायचे आहेत. 14 FOUR TEEN 14 15 FIFT EEN 15 किंवा सोप्या पद्धतीने FIF TEEN 15 16 SIX TEEN 16 17 SEVEN TEEN 17 18 EIGHT EEN 18 19 NINE TEEN 19 20 TWE NTY 20 असे 11 to 20चे स्पेलिंग पाठ असणं गरजेचंच आहे. आता ह्याचे स्पेलिंग बघूयात. TEN 10 TWE NTY 20 THI RTY 30 म्हणजे 30 माहिती आहे ना. हां. FOR TY 40 म्हणजे 40. हां. FIF TY 50 म्हणजे मोठ्याने. 50 म्हणजे 50. SIX TY 60 60 60 म्हणजे 60 SEVEN
STVN TY TY 70 70 70 म्हणजे EIGH EIGH EIGS TY TY 80 80 80 म्हणजे 80 NINE NINE TY TY 90 90 HUN SUN DR DR ED ED 100 100 100 म्हणजे 100. पहिला माझा नंबर व्हेरी गुड, छान. अशा पद्धतीनं 11 to 20 10 to 100 मुलांचे स्पेलिंग पाठ असणं गरजेचं आहे. आता 20 to 90 जर मुलांचं स्पेलिंग पाठ असेल तर मुलं इथं संख्या कशी तयार करतात हे आपण प्रत्यक्ष कृतीतून पाहूयात. मुलांनी स्वतः 21 to 99 पर्यंत संख्या तयार करण्यासाठी आपल्याला वस्तू लागणार आहेत. साहित्य हे मी आत्ता सकाळी तयार केले. 20 to 100चे स्पेलिंग, 1 to 10चे स्पेलिंग, त्यानंतर हे 11 to 99चे अंक आणि 10 to 90 100पर्यंत अंक, 1 to 9 पर्यंत अंक आणि ह्या वस्तू जे की आपण गणिताच्या तासाला वापरतो. सोबतच माझ्या ह्या 2 अभ्यास पुस्तिका आहेत. तुम्हाला वाटत असेल मॅडमनी इथं का ठेवलेले आहेत. ही गणिताची सेमी गणितची अभ्यास पुस्तिका आहे. ह्याच्यामध्ये 1 to 100 अंक कसे घ्यायचे, त्याचं दृढीकरण कसं करायचं हे सर्व इंग्रजीमधून अगदी डिटेलमध्ये दिलेलं आहे. म्हणजे मुलांना जर अंक सराव जे सेमी माध्यमचे विद्यार्थी आहेत, स्पेशली सोबत इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आहेत, त्यांना 1 to 100 अंक दृढीकरण होण्यासाठी ह्या पुस्तकासारखा बेस्ट ऑप्शन सध्या दुसरा कोणताच नाही. पुस्तक हवं असेल तर या नंबरवर मला कॉल करून पुस्तक मागवू शकता. पुस्तकातून काय मिळणार आहे इथं दिलेलं आहे. आणि ही आहे माझी इंग्रजी भाषा अभ्यास पुस्तिका. यामध्ये ही गेल्या वर्षी मी काढली होती. त्याच्यामध्ये मी 11 to 20 1 to 20 नंबर मुलांचं दृढीकरण होण्यासाठी असा वेगवेगळ्या प्रकारचा स्वाध्याय दिलेला होता बघा. म्हणून हे पुस्तक मी आता इथं आवर्जून दाखवलेलं आहे. आता ह्या 2 पुस्तकांचं काम बऱ्यापैकी संपलेलं असल्याला वाटलं तर आणखी मी दाखवेन. आता अंक प्रत्यक्ष कसे तयार करायचे पाहूयात. वस्तू सांगते अगोदर मी. हे टेन्स घेतलेले आहेत मी. आईस्क्रीम स्टिक घेतलेले आहेत. टेन्स म्हणजे दशक. त्यानंतर ह्या सुट्ट्या स्टिक घेतलेल्या आहेत. हे रॉड्स घेतलेले आहेत, दशक दांडे. आणि हे क्यूब्स घेतलेले आहेत, सुट्ट्या क्यूब्स काय म्हणतात त्याला, सुट्टे ठोकळे घेतलेले आहेत. हे आहेत दशक बांगडी म्हणतो आम्ही ह्याला पण टेन्सच म्हणता येईल. आणि सुट्टे मणी देखील आहेत आमच्याकडे बघा. असे सुट्टे मणी पण आहेत. ह्या सुट्ट्या मण्यांपासूनच आम्ही ह्या दशक माळा बनवलेल्या आहेत. आता जास्ती वेळ न घालवता 21 22 किंवा 91 92 ह्या सर्व संख्या कशा तयार करायच्या हे आपण आधी वस्तूंच्या साह्याने पाहूयात. सुरुवातीला मी इथला अंक उचलते, अक्षरी अंक उचलते. बाळांनो मी मगाशी सांगितलं 20 म्हणजे किती रे बाळांनो, 20. छान. शौर्य तिथलं 1 दे, 1 दे तिथलं. छान, व्हेरी गुड. हे बघा. आता बघा हे आहे 20, हे आहे 1. मग 20 म्हणजे मराठीत अंक माहिती किती तुम्हाला, 20. 20 साठी मी ह्यातलं दशकाचं काय उचलू देत सांगा. आणि किती उचलू देत 20 साठी दशकाचं. ठीक आहे, दशक दांडे उचलते. किती उचलू देत दशक दांडे, 2 उचलू देत. बरोबर आहे, 2 दशक दांडे मी घेते. हे किती झाले मग 20. आता हा सुट्टा एक आहे, एकक युनिट म्हणतात त्याला. सुट्टा एक मग कुठला उचलू मी आता, काड्यांचाच उचलावा लागेल ना मला. बरोबर आहे का. छान. हे बघा उचलला मी सुट्टा एक. मग आता हे 20 आणि हे 1. इंग्रजीची सर्वात आवडती गोष्ट कुठली माहिती का, मराठी अंक एक वेळ थोडेसे मुलांना लक्षात यायला वेळ जातो, पण इंग्रजीचे अंक 21 पासून 99 पर्यंत लक्षात ठेवणं अतिशय सोपं आहे. कसं ते दाखवते बघा मी. एकदा मुलांना इंग्रजीतील 20 कळलं की 20 ते 21 ते 29 संख्या बघा किती सोप्या आहेत. हे बघा, ही झाली 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि त्याच्यानंतर 30कडे यायचं. एकदा 30 मुलांना माहीत झालं की परत 31 32 33 34 35 36 37 38 39 40. मग मुलांना सारखं असं तुम्ही वधवून घेण्यापेक्षा मुलांना ह्या पद्धतीनं तुम्ही अंक तयार करायला शिकवा. इथं काय मांडलं मी अगोदर 20 अक्षरी लिहिलेलं मांडलं, त्यानंतर 1 मांडलं, त्याच्यानंतर 20 म्हणजे किती हे वस्तुरूपात मांडलं 20. इथं 1 देखील वस्तुरूपात मांडली. आता हे 20 म्हणजेच किती ए बाळानो, 20 म्हणजेच किती 20. हो की, पण दशक किती, 20 म्हणजे किती दशक, 2 दशक. 20 म्हणजे किती दशक. 2 दशक. आज हाय करायचं राहिलं. हाय बाळांनो, हॅलो, गुड आफ्टरनून. व्हेरी गुड आफ्टरनून. अंक शिकायला आवडत आहेत का इंग्रजी तुम्हाला, सोपे आहेत की नाही. मराठी अंकांपेक्षा इंग्रजी अंक सोपे आहेत की नाही. आता हे सर्व अंक तुम्हाला पण तयार करायचे आहेत. एकदा तुम्ही इथं बघा अक्षरी 20, अक्षरी 1, वस्तुरूपामध्ये 20, वस्तुरूपामध्ये 1, परत अंकामध्ये 20, अंकामध्ये 1 आणि हे 20 आणि हे 1 मिळून झाले
21. अशा पद्धतीने हे सर्व अंक मुलांना वस्तूंच्या साह्याने तयार करायला सांगायचे आहेत. तुम्ही म्हणाल आता 20साठी हे दशक का घेतले ह्या पद्धतीने, ते दशक कसे तयार होतात एकदा मी 2 मिनिटात दाखवते. आता हाच दशकाचा गट्टा सोडून मी पटकन दाखवते तुम्हाला. जेव्हा सुट्टे 10 एकत्र बांधतो करतो तेव्हा ते दशक तयार होतो, एक दशक तयार होतं बघा. 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मग हे सुट्टे 10 जेव्हा एकत्र बांधतो करतो तेव्हा 10 तयार होतो, म्हणजेच काही दशक तयार होतो. आणि इथं 20 म्हणजे किती असतात, 2 10 मिळवले की 20 होतात. म्हणून इथं हे या पद्धतीनं 20 ठेवलेले होते. 2 युनिट्स अँड 2 10s अँड 1 युनिट इज इक्वल टू 21. 20 + 1 21. बाळांनो आता तुम्ही तयार कराल का, मी आणखी एक दाखवते. आता पहा 34 तयार करायचं आहे. बाळांनो 30 म्हणजे किती रे, 30 म्हणजे 30. 30 बरोबर आहे. 4 म्हणजे किती, 4. आता 30 म्हणजे 30 आहे बघा, इथले 30 उचलले मी इथं ठेवले, ठीक आहे. 4 म्हणजे किती, 4 म्हणजे किती आहे, 4. हा 4 इथं मांडले. आता आधी आपण 30 वस्तू मांडूयात. 30 वस्तू मांडण्यासाठी आपल्याला दशक दांडे घ्यावे लागतील किंवा दशकाचे गठ्ठे घ्यावे लागतील, बरोबर आहे. मग 30चे गठ्ठे घेण्यासाठी दशकाचे गठ्ठे किती घेऊ मी, 2 घेऊ, 3 घेऊ का 4 घेऊ, 3. काय हे उचलते आता, दांडे उचलूयात, मग असे ते घेतले होते 1 2 3. आणि सुट्टे किती काढायचे आपल्याला, 4. 1 2 3 4. बघा आता अक्षरी 34 वस्तुरूपात 10 20 30. 30 आणि 1 2 3 4 34 अंकामध्ये 34 आणि ते 34 या पद्धतीने लिहितात 34. माना आता तुम्ही वस्तूंच्या साह्याने हे ह्या पद्धतीने करून दाखवाल का, मी तर फक्त मांडून मी फक्त इथली संख्या मांडणार, ह्या वस्तू हे अंक आणि हा अंक तुम्ही मांडायचा, ठीक आहे. चला इथं सर्व दिलेलं आहे बघा, ह्यातलं योग्य सगळी संख्या उचलायची आणि प्रत्येकाने एक एक करून दाखवायची मला. बघा आता आमच्या विद्यार्थ्यांना मी उचलायला सांगते. राजवर्धिनी ये, तुला यामधील इकडच्या अगोदर कोणती संख्या उचलायची असेल ती उचल आणि आम्हाला वाचून दाखवून उचलायची. काय उचलणार आहे तू, 19. चला ठेवायचं 90. हां पलीकडच्या ह्याच्यातला एक अंक उचल कोणताही, 7. बरं ठीक आहे 7 मांड चल. आता आधी आम्हाला वाचून दाखव अंक काय तयार झालाय तो. 97. 90 म्हणजे किती सांगा अगोदर आम्हाला. 90 म्हणजे 90. बरं मग इथले 9 दशक उचल, कुठले पण उचल, ह्यातला एखादा दशक, दांडा उचल, हे काड्या उचल किंवा माळ उचल, ठीक आहे चल. घे पटपट मोजून 10 20. हां ठेव तिथं 10 90च्या खाली मांडायचं, 90च्या खाली मांडायचं. हां 10 20. हां 30 हां 40 हां 50 हां 16 हां 17. 17 नाही 20 30 म्हणायचं. जेव्हा ए बानो एक फरक लक्षात घ्या, 13 14 15 म्हणजे 13 14 15. जेव्हा शेवटी न चा उच्चार येतो तेव्हा 13 14 15 असतं, आणि जेव्हा 30 40 50 60 येतं तेव्हा 30 40 50 60 असतं. आता पुन्हा एकदा 10 20 मोज, पटपट मोजा. 10 हां 20 30 40 50 60 70 80 आणि 90. व्हेरी गुड. 90 मांडलेस. आता 7 मांड, सुट्टे 7 मांड. हे बघितलंय त्यातले घे सुट्टे. काय घेणार आहेस, ठीक आहे ते घे चल. क्यूब्स म्हणायचं त्याला. आपण सुट्टे दांडे म्हणतो आहे की नाही त्याला. हे सुट्टे 9 किती उचलायचे, 7 सुट्टे 7 घे, मांडून दाखव आम्हाला. 1 2 छान. 3 हां 4 5 6 7. व्हेरी गुड. मग आता वाचून दाखव संख्या आम्हाला. वरचं अक्षरी वाच की. 97. छान. 97 म्हणजे मराठीमध्ये काय ग बाळा, 97. व्हेरी गुड. 90 म्हणजे 90, 7 म्हणजे 7, 97. छान. आता अंकातलं इथलं 97 कसं उचलशील दाखवा मला. आधी 90 उचल मग 7 उचल. छान व्हेरी गुड. आणि 7 उचल. हां मांड की तिथं 7च्या खाली 7 मांड. हां छान. 90च्या खाली 90 मांड. अगं जवळ मांड दोन्ही. हां किती संख्या झाली सांग, 97. परंतु ही दशक आणि एककाच्या रूपात वेगळी झाली. एकत्रित कसं लिहिणार आहे बघ. ह्यातली कुठली संख्या काढावी लागेल तुला, ह्या गठ्ठ्यातली काढावी लागेल, ह्या कुठल्या गठ्ठ्यातली काढावी लागेल. उचल चला गठ्ठा उचल, 97 शोध आणि आम्हाला मांडून दाखव.
आता मला सर्व मुलांना एक एक अंक तयार करून व्हिडिओमध्ये दाखवायचा होता, पण व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झालेला आहे. मला वाटतं तुमच्या लक्षात आलेलंच असेल की हे सर्व संख्या तयार कशा करायच्या. मीच आता पटकन, मुलांना थोडासा वेळ लागतो ना सर्व मांडायला, मीच तुम्हाला तयार करून दाखवेल आणखी 1-2 अंक आणि मग आपण हा व्हिडिओचा शेवट करूयात. बाळपट ए सगळेजण वाचा रे. हा 97 हां 97 हां 97 आणि 97. हे आता पटकन छोटी संख्या, हिनं फार मोठी घेतली, छोटी संख्या पटकन एक कोण तयार करून दाखवेल. चल शौर्य तू ये, राजवीर असतो सारखा. चल ये. बघा आमचा आणखी एक विद्यार्थी तयार करेल. शौर्य छोटी संख्या घे, आता मोठ्याला वेळ लागतोय, घे पटकन. तुला पाहिजे ती त्या अगोदर कुठली उचलणार तू संख्या? अक्षरी. बरं चल उचल 20. हां इकडची पण एक उचलून घे लगेच पटकन. घे चल ये मांडिते. बघा मुलांना आता आमच्या कन्सेप्ट कळलेली आहे, मुलं छान तयार करणार आहेत. आता आज दिवसभर त्यांना हेच देणार आहे मी, पण शूटिंग फार मोठं होतं आणि व्हिडिओ अपलोड करायला मला परत फार वेळ लागतो, त्याच्यासाठी मी थोडक्यात व्हिडिओ उरकत आहे. तरी झालेला आहे 15-16 मिनिटाचा. छान. हे त्यांना बघा 22 वस्तुरूपात मांडला. तर इकडचं 22 उचल. व्हेरी गुड. तू पण उचल लगेच हातासारखं. छान. मुलांना असं स्वतः अनुभवातून शिक्षण द्या. मुलं आयुष्यभर 1 to 100 अंक कधी विसरणार नाहीत. आणि एकदा मुलांना स्वतःहून कळलं नाही, बघितलं पण आहेत, ह्यातलं 21, 22 उचल. आता ह्याच्यामध्ये 22 कुठेही शोध. छान. व्हेरी गुड. ठेव तिथं आणि आम्हाला म्हणून दाखव. अरे 22 बरोबर होतं की. हां व्हेरी गुड. आता हा हे वाच. चल हे वाचा सगळे. हा 22 हां 22 पहा, असं हे जे आपण अनुभवातनं मुलांना जेव्हा शिक्षण देतो ना, तुम्ही मला स्वतः अनुभव मला नक्की कमेंट करून सांगा की मुलांना हे अनुभवातून दिलेलं शिक्षण जास्त काळ लक्षात राहणार की तुम्ही नुसतं असं पाठांतर करून घेतलं. रोज म्हणारे बाबा चला 21, 22, 23, 24, 31, 32, 33 असं नाही मुलांच्या लक्षात राहणार की 33 म्हणजे नक्की किती, 21 म्हणजे नक्की किती. मुलांना असं प्रत्यक्ष अनुभवातून, मूर्त अनुभवाकडून अमूर्त अनुभवाकडे नेलं आणि असं वस्तूंच्या साह्याने, विशेषतः खेळातून, आणि त्यांना स्वतः वस्तू हाताळायला सांगून जर दिलं ना, मुलं कधीच आयुष्यात हे अंक विसरणार नाहीत. त्यांचं अंक दृढीकरण होईल. इंग्रजी तर मुलं छान शिकतीलच. पानो तुम्हाला संख्या तयार करायला आवडल्या का ह्या? आता 99 पर्यंत ह्या वस्तू वापरून तुम्ही संख्या तयार करणार का? छान. खूप छान. तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल काही अडचण असेल मला कमेंट करा. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. माझ्या या पुस्तकांबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर या नंबरवरती मला तुम्ही कॉल करू शकता, मेसेज करू शकता व्हॉट्सअपला. आणि आपला जो राज्यस्तरीय व्हॉट्सअप ग्रुप आहे, वरच्या नंबरवरती मेसेज केला तर त्या ग्रुपला देखील मी तुम्हाला ॲड करेल, ज्याच्यावरती मी रोज असा नाविन्यपूर्ण स्वाध्याय आणि अभ्यास इयत्ता 1ली व 2री दोन्ही वर्गांचा पाठवत असते. ओके बाळांनो, तुम्ही आता अंक संख्या सर्व तयार करा. ठीक आहे. बाय. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सराव करत राहा.